हार्दिक जी, एक तरफ आपकी बैठक थी, दूसरी तरफ शिवसेना की जाहिर सभा थी। कई कार्यकर्ता शिवसेना में शामिल हुए, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे के गुट में शामिल हुए हैं। त्यांची न्यूज बघितली। आमची पक्षाची ही जाहीर सभा नव्हती, पक्षाची ही बैठक होती आणि त्यांच्या पक्षाचा जाहीर कार्यक्रम होता। आता त्यांना जाहीर कार्यक्रमामधून त्यांचं शक्ती प्रदर्शन करायची वेळ आलेली आहे। आम्हाला अजूनपर्यंत ती वेळ आली नाही आणि ती येणारही नाही आहे। भास्कर जाधवजी त्यांचा पक्ष जो कुठेतरी संकटामध्ये आहे, त्या संकटाचे ते संकटमोचन म्हणून तयार झालेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्र की राजनीति में जहां एक तरफ हलचल मची है तो वहीं दूसरी तरफ वसई तालुके में भी राजनीति में गर्माहट शुरू हो चुकी है। आज बहुजन विकास आघाड़ी के प्रमुख हितेंद्र ठाकुर ने आनंद फानंद में एक मीटिंग बुलाई। उस मीटिंग में आजी माजी नगर सेवक, सभापति, इतना ही नहीं यहाँ तक कि सरपंच तक के लोगों को बुलाया गया, चाहे पूर्व हो चाहे वर्तमान, इन सभी को बुलाकर बैठक ली गई और आगे की पार्टी की रणनीति तैयार की गई कि आखिर आगे किस तरह से योजना तैयार करनी है और कैसे मैदान पर उतरना है, कैसे जनता के बीच जाना है और कैसे कामकाजों को लेकर चर्चा करनी है। इसके अलावा गंभीर बात यह है कि जिस तरीके से शिंदे गुट और उद्धव गुट का माहौल है संपूर्ण महाराष्ट्र में, उधर वसई तालुका और संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण पालघर जिले में राजनीति किस प्रकार से करवट बदलती नजर आ रही है। देखा जा रहा है कि हितेंद्र ठाकुर ने इसीलिए ये आनंद फानंद मीटिंग बुलाई, लेकिन इस पूरे मीटिंग के अंदर चूंकि पत्रकारों को अनुमति नहीं थी, लेकिन इस पूरे मीटिंग में क्या कुछ हुआ इसकी जानकारी देने के लिए हार्दिक राउत जो पूर्व नगर सेवक हैं और युवा संगठक को पूरी तरह बहुजन विकास आघाड़ी में इस समय देख रहे हैं, आइए हम बात करते हैं कि आखिर हुआ क्या था उस मीटिंग में और क्या कुछ निकल कर आया। हार्दिक जी, क्या कुछ हुआ वहाँ पर? कहा जा रहा है कि महाराष्ट्र की राजनीति को देखते हुए हितेंद्र ठाकुर ने जल्द ये मीटिंग बुलाई और बुलाकर निर्देश जारी कर दिया है। शायद निष्ठावंत लोग, कार्यकर्ताओं को निष्ठा बनाए रखने के लिए सारी ये मीटिंग बुलाई गई। क्या था कारण? सगळ्यात पहिला तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या व्ह्यूअर्सना सांगू इच्छितो, आप इंटरव्यू हिंदी में ले रहे हैं लेकिन मैं मराठी में जवाब दूंगा। बहुजन विकास आघाड़ी अध्यक्ष लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आज आमचा कार्यकर्ता मेळावा, प्रतिनिधी मेळावा किंवा आजी माजी पदाधिकारी मेळावा होता आणि ह्या मेळाव्याचा संदर्भ एकदम साधा आहे। आम्ही दरवर्षातून 3 ते 4 मेळावे घेत असतो। करोना काळामध्ये मेळावे कुठेतरी होत नव्हते, शासनाचे निर्देश होते 5 जणांपेक्षा जास्ती जमू नये। आता करोनाचे निर्देश संपलेले आहेत, शासनसुद्धा स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेते आहे। आमच्या बहुजन विकास आघाडी पक्षाच्या मध्ये आम्ही आज पालघर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष आहे। 3 आमदार, 1 महानगरपालिकेचं आमचं प्रतिनिधित्व होतं। आता इलेक्शन बाकी आहे, ते सुद्धा आम्ही परत जिंकू। पंचायत समितीवर कालच आमचा झेंडा फडकलेला आहे। एक मिनिट मला कंप्लीट करू द्या। वसई पंचायत समितीवर आमचा झेंडा फडकलेला आहे। बहुजन विकास आघाडीचं अस्तित्व हे पालघर जिल्ह्यामध्ये कोणीही नाकारू शकत नाही आणि आम्ही आज नाही तर गेले 30 वर्ष सातत्यपूर्वक या जिल्ह्यामध्ये किंवा तत्कालीन ठाणे जिल्ह्यामध्ये आमचं प्रतिनिधित्व आहे आणि आम्ही करतोय, लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि लोक आमच्या जोडीला आहेत, आम्ही लोकांच्या जोडीला आहेत। हा कार्यकर्ता मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये लोकांनी किंवा कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्यांशी संवाद साधला होता, आमच्या नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला। हे आमचं दरवर्षीचा एक कार्यक्रमाचाच एक भाग आहे आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लोकनेत्यांनी आमच्या आजी माजी ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा आमचे आजी माजी नगरसेवक असतील, ह्यांनी काही समस्या किंवा त्यांचे प्रश्न तिथे विचारले, त्या प्रश्नाला उत्तर किंवा त्यावरती कारवाई कशी करता येईल किंवा काम कसं करता येईल हे मार्गदर्शन केलं। त्याच्यामध्ये तहसीलदार कार्यालयाशी निगडित काही प्रश्न असतील, महानगरपालिकेच्या परिवहनशी निगडित काही प्रश्न असतील, किंबहुना पाण्याचे रिलेटेड काही प्रश्न असतील किंवा नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांच्या रोजच्या जीवनामधला रेशनिंगचा विषय असेल किंवा परिवहनच्या बसेसचा विषय असेल, यावर त्वरित बैठक घेऊन आमदार साहेबांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा एक आदेश दिला। तसेच MSEBशी रिलेटेड काही प्रश्न आहेत तर ते MSEBची अधिकारी आणि आमचे पदाधिकारी यांची बैठक पुढच्या आठवड्यामध्ये होणार। म्हणजे लोकांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर कसं मिळवून द्यावं हे आमच्या शीर्ष नेतृत्वाने दाखवून दिलेलं आहे। आमचे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, तसेच बोईसरचे आमदार आमचे राजेशजी पाटील असतील आणि माजी खासदार बळीराम जाधव, तसेच आजी माजी सर्व महापौर आजच्या या बैठकीला, उपमहापौर आजच्या या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे। इस पूरी बैठक को इस दृष्टिकोण से नहीं देखा जा रहा है जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति में अलग अलग उठापटक है, उसी को देखते हुए अपने कार्यकर्ताओं को ये बताने के लिए कि हम आपके साथ हैं और कहीं इधर उधर जाइएगा नहीं, क्योंकि हम पूरी तरह आपके साथ हैं और आपका काम करेंगे। तभी तो आपने सर बताया चाहे MSEB का काम हो, चाहे परिवहन का काम हो। आपके एक जहन में
तुमच्यासाठी मी एक माहिती देतो की आम्ही लोकांच्या मध्ये सातत्याने आहेत आणि लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, त्यामुळेच लोक आम्हाला निवडून देतात ना. नाहीतर 30 वर्ष एखाद्या पक्षावर किंवा एखाद्या साधं अपक्ष असं आमचं मंडळ होतं आणि त्याच्यानंतर पक्षात रूपांतर झालं, त्याच्यावर एवढा विश्वास लोकांनी दाखवलाच नसता. लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न हे अविरतपणे आमचे कार्यकर्ते, आमचे नेते हे सोडवत आहेत. त्यामुळे लोकांचं प्रेम आमच्यावर अबाधित आहे आणि त्यांच्या प्रेमाखातर किंवा त्यांच्या विश्वासाखातर आम्ही सतत त्यांच्या जोडीला राहत असतो. आणि आमचे नेते, आमचे पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ नेतृत्व हे वर्षातून 3 ते 4 असे विविध मेळावे घेत असते. कोरोना काळामुळे कुठेतरी हे मेळावे आणि हे थांबलं होतं, ते परत आता चालू झाले. हार्दिक जी, एक तरफ आपकी बैठक थी, दूसरी तरफ शिवसेना की जाहिर सभा थी. कहा जा रहा है कि उस जाहिर सभा को देखते हुए भी, क्योंकि आज वहाँ भी बहुजन विकास आघाड़ी के कई कार्यकर्ता शिवसेना में शामिल हुए, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के गुट में शामिल हुए हैं, मशाल लेकर गए और कई शामिल हुए हैं, वो नागिनदास के आसपास के इलाके के कुछ युवा हैं. तो कहने का मतलब ये है कि क्या माने कि उस सभा को देखते हुए जो भास्कर जाधव आए थे और इधर आपकी बैठक बुलानी पड़ी, तो कुछ इस दोनों को कुछ मिलाकर देख सकते हैं? भास्कर जाधव जी एक बड़ा नेतृत्व है, माजी मंत्री रह चुके हैं और मैं उनको रिस्पेक्ट करता हूँ. उनका काम है उनके पक्ष के बारे में काम करना. उनका पक्ष जो अभी त्यांचा पक्ष जो कुठेतरी संकटामध्ये आहे, त्या संकटाचे ते संकटमोचन म्हणून तयार झालेले आहेत आणि चांगलं आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे. त्यांच्या जोडीला माझ्या मते वरळीचे आमदार किंवा सुनील शिंदे जे विधान परिषदेचे आमदार आहेत, मी सुद्धा संपर्क प्रमुख असतील, मला ती माहिती नाही, ते सुद्धा आहेत. मी पण कुठेतरी चॅनलच्या माध्यमातूनच त्यांची न्यूज बघितली. आमची पक्षाची ही जाहीर सभा नव्हती, पक्षाची ही बैठक होती आणि त्यांच्या पक्षाचा जाहीर कार्यक्रम होता. आता त्यांना जाहीर कार्यक्रमामधून त्यांचं शक्ती प्रदर्शन करायची वेळ आलेली आहे. आम्हाला अजूनपर्यंत ती वेळ आली नाही आणि ती येणारही नाही आहे. नहीं, तो लगा नहीं कि जिस तरह से उस सभा में कई लोग उपस्थित हुए और आपके पक्ष कुछ लोग उसमें शामिल भी हुए, तो इसको देखा जा रहा है कि इसी भय को देखते हुए वहाँ बुला लिया गया सभी को कि आइए यहीं बैठिए, वहाँ कोई निकल कर जाएगा नहीं, ऐसा कुछ? आमच्या पक्षाचा मेळावा हा 7 दिवसापूर्वी जाहीर झाला होता आणि आम्ही तशी सर्व आमच्या आजी माजी सभापती सदस्य यांना आमंत्रण दिलं होतं. या बैठकीबद्दल कोणताही जाहीर कुठेही आम्ही कोणाला सांगितलं होतं. फक्त आणि फक्त पक्षाचे प्रतिनिधी, पक्षाचे आजी माजी कार्यकर्ते, पदाधिकारी किंबहुना जे पदावर असणारे लोक होते त्यांचा हा मेळावा होता आणि ह्या मेळाव्यामध्ये आमच्या पार्टीचीही मीटिंग होती, कुठेही जाहीर सभा नव्हती. भास्कर जाधव साहेब हे त्यांच्या पक्षाच्या जाहीर कार्यक्रमामध्ये आले होते आणि आम्ही आमच्या पक्षाच्या जाहीर कार्यक्रमामध्ये होते. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा आम्हाला भय नाही. आम्हाला ह्या तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या लोकनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचं प्रेम जे मिळतं, त्यामुळे भय हा प्रश्नच येत नाही. इसको अब माने कि आने वाला अच्छा जी, पूरी बैठक में क्या कुछ निकल कर आया कि अब इस तरीके से आगे जाया जाएगा? उसमें चूंकि क्षितिज ठाकुर आमदार युवा हैं, उन्होंने भी कुछ नए तरीके की चीज़ें बताई होंगी, तो क्या डिजिटल और क्या कुछ नया योजना बनी वहाँ पर? एक बूथ के ऊपर म्हणजे एका बूथवरती कमीत कमी 10 यूथ कार्यकर्ते, एक बूथ 10 यूथ, हे नवीन योजना. तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासाठी 1 महिन्याची आम्ही मोहीम घेतो आहे. ह्या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त पक्षाचे सदस्य कसे बनवले जातील ह्यासाठीचा आमचा कार्यक्रम असणार आहे. आणि येणाऱ्या आज तारीख आहे 12 नोव्हेंबर तर 12 डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त आम्हाला आमचे सदस्यत्व, प्राथमिक सदस्यत्व पालघर जिल्ह्यामध्ये, वसई तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त सदस्यत्व करणार आहोत. सदस्यत्वाची रक्कम 10 रुपये आहे, माफक आहे. त्या 10 रुपयाचा फॉर्म भरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याला एक डिजिटल कार्ड मिळणार आहे. त्या कार्डचा उपयोग तो ॲज अ आयडेंटिटी कार्ड म्हणून सुद्धा करू शकणार आहे. आमच्या पक्षाचा तो प्रतिनिधी असेल आणि तो त्याचं कुठेही काम असेल तिथे ते त्याचं रिप्रेझेंटेशन दाखवू शकणार आहे. जसं महापालिका असेल किंवा प्रशासकीय कार्यालयामध्ये तो जाताना कुठेतरी आमच्या पदाधिकाऱ्यांची एक ओळख म्हणून ते कार्ड त्यांचा तो यूज़ करू अच्छा, शकणार. इसमें ये माने कि आने वाले समय महानगर पालिका का चुनाव है, फिर 2024 के इलेक्शन है, खासदार हो चाहे उसके बाद आमदार हो, तो इन सब की योजना के लिए तैयार किया. हालांकि राजनीति में कहा जाता है कि चुनाव ही महत्वपूर्ण होता है, जनता के बीच तो काम का एक नाम ही होता है, लेकिन चुनाव उसका अस्तित्व होता है. तो माने कि आने वाले चुनावों की तैयारी की रणनीति बनाने के लिए ये बैठक बुलाई. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर एकदम साध्या पद्धतीने देईन. बघा, लोकांच्या मध्ये राहणाऱ्या माणसाला इलेक्शन हा विषय कधीच नसतो. लोकांच्या पसंतीस उतरणारे आम्ही आहोत आणि लोकांची पसंत आहे म्हणून आम्ही आहोत. त्यामुळे इलेक्शन हा विषय त्याच्यामध्ये येतच नाही. चुनाव जो आप कह रहे, चुनाव तो आते हैं जाते हैं.
आज तक कितने भी तूफान आए, तूफान में डट के खड़ा रहने की ताकत हमारे नेतृत्व ने हमें दी है और वो हम सामना कर चुके हैं और करते रहेंगे। आपने देखा है 2019 की विधानसभा, उसके बाद अब तक इलेक्शन हुआ नाही आहे, लेकिन जितना भी जेवढी पण ग्रामपंचायतची इलेक्शन झाली असतील, पंचायत समितीची झाली असतील किंवा बँकांची झाली असतील, सगळ्या इलेक्शनमध्ये चेअरमन, सभापती, ग्रामपंचायतचे सरपंच हे मॅक्सिमम नंबर्सनी बहुजन विकास आघाडीचे आलेले आहेत। त्यामुळे लोकांच्या सेवेमध्ये राहणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही काम सातत्यपूर्वक आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार करतच आहोत। चलिए, ये थे हार्दिक राउत और हार्दिक राउत ने साफ तौर पे कहा कि जो बैठक हुई है, इस बैठक का कारण सिर्फ है कि कोरोना काल में बहुत सारी बैठकें लंबित हो गई थी, क्योंकि बहुत सारे सोशल डिस्टेंसिंग और बहुत सारे नियम लागू थे, तो अब ये बैठक की गई। इसे किसी भी राजनीतिक रूप से न देखते हुए कार्यकर्ताओं को बल देना, निर्देश देना, योजना तैयार करना, लेकिन दूसरी तरफ एक राजनीतिक अगर गणतज्ञों की माने, राजनीतिक हलचल माने, तो ये माना जा रहा है कि जिस तरह का माहौल है उसे देखते हुए बैठक बुलाई गई। लेकिन इसमें आगे क्या कुछ निकल कर आएगा, कैसे कार्यकर्ताओं को एक करके आगे चल पाएगी बहुजन विकास आघाड़ी, आगे की योजना कैसे इम्प्लीमेंट होगा, वो सब देखने वाली बात होगी। हार्दिक राउत ने जो बातें बताई उसको किस तरह धरातल पर आएगा समय आने पर, वो भी देखने वाली बात होगी। आज के लिए धन्यवाद।